आणि बीड जिल्ह्यासाठी एक सांगू इच्छितो की आता 19, 20, 21, 22 पर्यंत तुमच्या बीड जिल्ह्यात दररोज वेगवेगळ्या भागात चांगला पाऊस पडणार आहे, पिकाला जीवदान ठरणार आहे। म्हणून खास करून ही बीड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी। योगायोगाने मी आता हे कडाष्टी जवळ आहे म्हणून ही खास करून बीड जिल्ह्यासाठी एक आनंदाची बातमी दिली। त्याच्यानंतर लातूर जिल्हा झालं, सोलापूर जिल्हा झालं, धाराशिव जिल्हा झालं, नगर जिल्हा झाला, परभणी जिल्हा झाला, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की उद्या 20 जुलैपासून 20, 21, 22 आणि 23 त्या दरम्यान चांगला दररोज वेगवेगळ्या भागात भाग बदलत पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा। त्याच्यानंतर आपण परत विदर्भाकडे वळू। आज आहे 19 जुलै 2025। तर विदर्भ, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ 6 आणि 5 11 जिल्ह्यामध्ये म्हणजे 19, 20, 21, 22, 23 पर्यंत तुमच्या पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ 11 जिल्ह्यामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि पिकाला जीवदान ठरणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा। त्याच्यानंतर आपण वळू, आपण काय करू लगेच पश्चिम महाराष्ट्राकडे वळू। त्याच्यानंतर सांगायचं झालं तर कोकणात देखील चांगला पाऊस पडणार आहे, म्हणजे 19 जुलैपासून तर 23 जुलैपर्यंत चांगला पाऊस राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे देखील सरी येत राहणार, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। पण राज्यात सांगायचं झालं तर नगर जिल्हा झालं, जळगाव जिल्हा झालं, नाशिक जिल्हा झालं, त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा झालं, बुलढाणा ह्या भागामध्ये म्हणजे 22, 23, 24च्या दरम्यान तिकडल्या भागामध्ये चांगला पाऊस येणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा। त्याच्यानंतर राज्यातले सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की खास करून पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ की 25च्या नंतर 25 जुलै, 26, 27च्या नंतर विदर्भ, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भामध्ये पुन्हा एकदा मोठा पाऊस येणार आहे। त्याच्यानंतर हे अंदाज त्याच्यानंतर दिले ते, पण खास करून आज 19 जुलैपासून ते 23 जुलैपर्यंत सोलापूर जिल्हा, सातारा जिल्हा, सांगली जिल्हा, पुणे जिल्हा, त्याच्यानंतर नगर जिल्हा, त्याच्यानंतर धाराशिव, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, परभणी, त्याच्यानंतर इकडे जालना जिल्हा, संभाजीनगर जिल्हा, जळगाव जिल्हा, त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या भागामध्ये म्हणजे दररोज वेगवेगळ्या भागात आता ह्या 19 आजपासून दररोज भाग बदलत सगळ्या जिल्ह्याला भाग बदलत पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल, पण राज्यात मात्र 20 जुलैपासून आणखीन बराच पाऊस वाढत जाणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। पाऊस कसा पडणार आहे ते एक सांगतो, असा रिमझिम नाही पडणार, अर्धा तास पडणार आहे, 1 तास पडणार आहे, पण शेतातून पाणी बाहेर काढणारा पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। हे ज्या भागात पाऊस पडलेला नाही त्यांनी शेतीचे कामं आज आणि उद्या करून घ्या, कारण की तुमच्यामध्ये काही भागामध्ये 21 तारखेला जाईल, कुठं 22ला जाईल, पण सगळीकडे मात्र ह्या 23 तारखेपर्यंत जिथं भाग सुटलेला आहे त्या भागामध्ये पाऊस पडून जाणार आहे, म्हणून सगळ्यासाठी ही आनंदाची बातमी। खास करून लातूर जिल्ह्यामध्ये पाऊस कमी पडलेला, लातूर जिल्ह्यामध्ये आज 19, 20, 21, 22, 23च्या दरम्यान तुमच्या लातूर जिल्ह्यात जिथं नाही पडला तिथं देखील ह्या 4 दिवसामध्ये पडून जाणार आहे। बीड जिल्ह्यामध्ये तशीच परिस्थिती आहे, बीड जिल्ह्यामध्ये देखील ज्या भागात आता पडलेला नाही त्या भागात काही आता पडला आहे, पण त्याच्यातून काही सुटलेले त्यांना आज 19, 20, 21, 22, 23च्या दरम्यान तुम्हाला पडून जाईल। धाराशिव जिल्ह्याला तसंच राहील, 19 ते 24मध्ये पडून जाईल। नाहीतर नगर जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पडलेला नाही, तर नगर जिल्ह्यामध्ये 21, 22, 23च्या दरम्यान तुमच्या नगर जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस पडून जाईल। जळगाव जिल्ह्यामध्ये 22, 23च्या नंतर तिकडे पडून जाईल, म्हणून हे लक्षात घ्यायचं। परभणी जिल्ह्यामध्ये आजच म्हणजे 19 पासून 23 पर्यंत परभणी जिल्ह्यात बी चांगला पडणार आहे, हिंगोली जिल्ह्यात देखील चांगला पडणार आहे, नांदेड जिल्ह्यात बरं जास्त राहणार आहे, संभाजीनगर, पुन्हा विदर्भ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा तिकडल्या भागात देखील जास्त पडणार आहे। आणि आपल्या मध्य प्रदेशकडे कांदा काढणी चालू आहे, तिकडे मात्र खूप पाऊस पडणार आहे।